ए निशा काय हो? काय करती? काय नाही का झाला का स्वयंपाक झाला का? हा झालंय. स्वयंपाक झाला का? जायचंय आपल्याला लग्नाला. ती भाऊ येते आणि त्यांना जेवायला बिवायला वाढ. मी आलो गावातून जरा. काय म्हणली तुम्ही? आणि गावात काय काम आहे? मग लग्नाला जायचं पैसे बिचे नको काही. मी स्वयंपाक केलेला नाही. लग्नाला जायचंय आपल्याला. आणि भाऊ बिऊ झालं, महिना झाला सांभाळते मी. आता लावा तिकडं थोरल्याकडे नाही तर धाकट्याकडं. कवर सांभाळायचं मी. बरं ती लावून संध्याकाळी मी पण आता जेवाय घालशील का नाही मी तू? नाही घालणार आत्ताच्या वेळेला. काही संबंध नाही माझा. आणि लग्नाला जायचं मग उपाशीच जायचं काही तुला. मग काय खाऊन जातात काय? मग तिथं गेल्या जेवायचंय. मी नसते करत स्वयंपाक. जाऊ तर आपल्याला ती असतील. तुम्हाला सांगितलं कळतंय का नाही? काय बाय घर तू बाहेर स्वयंपाक करा तू जेवायचं साधं. मी नसते करीत. तू नसते घरी मग काय गावात नको. आपल्याला आज आहे ना घरात ठेवायचं नाही. मी आधीच सांगते. घरात मला पाहिजे ना. अरे आपण आता लग्नाला गेलो 2-4 दिवस तिकडे राहणार आहेत. मग तिकडे जातीलच ना. मला पण आता तर जेवाय दिसेल ना. नाही. पण त्याला नाही मला बी नाही. मी स्वयंपाकच केला नाही आणि करणार पण मग नाही. कर ना तो नाही मी करायचं राहतो. मला स्वयंपाक. तुम्हाला सांगितलं कळतं ना. नाही करायचा. काय आता गॅस संपला काय तो? नाही गॅस आहे. मग नाही करणार. मला कंटाळा आला. आवरायचंय अजून मला लग्नाला जायचं. ही अवघड डोकं दुखी जेव्हा अरे भूक लागली मला का ती जाऊ तर 4 वाजता 4 वाजता जेव्हा करणार तू डोकं खाताय. चहा पिलेत ना मगाशी? 4 वाजता का? हा भागत. अरे वाळून टाकला का तो पार मला. तू झाली पण भोपळ्यावरी मोकार. मला काही म्हणायचं नाही. काही म्हणायचं नाही. बघा. काय म्हणायचं नाही. खाती 4 टाइम निसती हा. आणि मला 2 टाइम तरी देत जा. ते म्हातारे होतच करून टाकले 2 टाइम जेवायला. त्या म्हाताऱ्याला लावा ना मग तिकडं. कशाला ठेवता माझ्यात? कशाला म्हणजे मा बाप आहे तुमचा बाप आहे मग मी काय करू? बाप आहे तर तू सासरा आहे समाज काम करत आहे. मी नसते सांभाळत. तू कोणाच्या घरात सांभाळ- राहते? हा? कोणाच्या घरात राहते? घरात राहते म्हणजे मी माझ्या घरात राहते. तुझ्या घरात तू कुठून तू तुझ्या बापातून घर आणलं काही ते आवाज कमी का तुझ्या बापाने मानून दिलं? बापावर जायचं नाही. मग? मी आधीच सांगते बापावर जायचं नाही. बापावर जायचं नाही म्हणजे नाही जायचं बापावर माझ्या. मग रात्री कोण आहे? माझ्या बापाच्याच घरात राहते ना. उपकार नाही केला. कशाला आणायचं मग मला? कशाला आणलं मग? तू कशाला आली मग? कशाला आली म्हणजे? तिथं राहायचं बापाच्या घरीच. मग कशाला लग्न केलं? आता करायचंच नव्हतं केवळ लग्न. झक मारली ना. मग काय चाललं? आबा काय नाही चाललं होतं जरा असंच. चाललो होतो गावात मी. सगळा येडा करून आलो मी. आले ना रानातून. हा? हा चहा नाही, पाणी नाही. उपकार केला काय मग? ताईला. हा? बरं जाऊ द्या, चहा पाणी जाऊ द्या, पण जेवायला काय नाही. जेवायला बिवायला काही नाही. काही मरत नाही. एक दिवस नाही जेवलं तर. पण रानातून पुराला काय? जाऊ दे. ते जोडीदारांना काय काम येत? मग त्यांच्या असं. घरी जाऊन खायचं ना. इकडे कशाला यायचं? अहो ते कस काय घालते हा. आपलं अरे घर, पण असं काय? आपलं दार, आपलं सगळं आपलं. लोकांचे कस काय जेव्हा घालते? कस काय घालते ती? पटत की पटत? ए म्हाताऱ्या जा ना बाबा तू इथून. कशाला डोका खातो इथं माझं? जा म्हणजे. जा तुकडे मग गावात. तिच्या ह्या डोक्यात झाला परिणाम आबा. अरे बाबा ही पोट डाळीण म्हणते जा बाबा. कसं काय जायचं? ही कोणी कमावलेलं आहे बाबा? ही कोणाचं? तो बाबाला- काय उपकार हा? केला माझ्यावर? उपकार? कमावलं? काय एवढं केलंय काय तवा? अरे हा, तुझ्या बाबाला एक असं म्हणशील का तू? मुली काढली तर मी केलं आणि मी केलं. हा, अरे द्यायचं ना मग सगळं माझ्या नावावर करायचं ना. आज उद्या आणि बांधणार आहे मी याच्यावर काय बांधणार आहे म्हणू? तर बांधा. हा? कोणाला द्यायचंय त्याला द्या. मला नको. अहो करायचं हे सगळं तुमच्यासाठी. काय केलं म्हाताऱ्या आजपर्यंत? काय केलं? काय केलं? काय केलं डांगरेनी? विचारा ना. काय केलंय? काय केलंय म्हणजे? हा, काय काय कमवलं? करायचं होतं त्यांनी? काय कमवलं? आणि ही कुणी कमवलं हा? एवढे वावर जपून ठेवली इथे? अरे पहिलं खायला होतं का? वावर हे हा? अरे आईला आणि पण दुनिया किती कचकरी ती. अरे बापाने सांभाळलं आम्हाला. आईचं प्रेम बापाने दिलंय. आईचं प्रेम बापाने केलं. मग उपकार केला काय बापानी? लहानपणीच आई वारली होती त्यांनीच सांभाळले ना आम्हाला. लहान मुळे त्यांनीच केलं. मग काय करू मी? मी अरे सांभाळ जेवायला पाहिजे दी होतं फक्त. का? मी सांभाळ पाहिजे होतं का? जेवायला दी काय फक्त. खोटं मी करायला पाहिजे होतं का मग? हिच्या संग आहे ना बा. तिच्या डोक्याला डोकं नको लावू. तुझा बाप मीच, आई मीच. हा. लहानाचे मोठे केले ना तुम्हाला. हम्म? आणि ही काल आली, काल येऊन ती काढ झाली. हो तुझं ऐकाना माझं ऐकाना अशी काही वाघी नाही काय? ए बाबा तुझं ऐकायला ए. कोण? जा जा बरं जा. येडबीड लागलं हा? काय तुला? जा इथून. बरं आबा ऐका बरं का इकडे. तू का बसा शांत बस. मी सांगतो. काय शांत बस. काय सांगणार आहे? तुला लग्नाला यायची ना बरं. नाही झटक ऐकायला. मारली तिकडे जा. कुठं जा मारू? एकटीच जा. कुठं मारू? मारू कुठं? एकटी कुठं जाऊ? हा तुम्हाला तुम्ही यायचं नाही. नाही का लग्नाला? यायचं नाही तुम्हाला लग्नाला? यायचंय का नाही मला ते सांगा. दम देती काय? दम देते का म्हणजे? म्हणावं ए, मी म्हातारे, नाही. जा बरं, तुझ्यामुळे भांडण थांब होते. ना, ए, जा ए, बरं. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? बरं आबा एक काम करा बरं का. काय करायचं? आता हिच्या नाका तोंडाला लागू. ही काय आहे, डोक्यात टाकलेलंच काम आहे. हा. आता कसं तरी किली म्हणून सांभाळायचं पात्रात पडलंय नाही म्हणून. तर काय केलं असतं? तू थांब ना बोलतोय ना मी. तुम्ही ना राजूकडे जा. आता आम्हाला 2-3 दिवस तिकडे लग्नाला बी जायचे. पण नाही जात सगळंच अवघड आहे.
तुम्हाला माहिती. तू सांगशील तसंच मी वागेन. राजूकडे जा 2-3 तुझं नाही ऐकायचं, कुणाच ऐकायचं? हा 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 त्याच्याकडे जेवायला जा, झाला असं त्याच्याकडे ऐक नाही तिकडे जेवा. बर जाऊ. हा 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 पण ध्यानात ठेवा, मी जातो पण हा एक दिवस तुम्हाला पस्तावा येईल. ए बाबा जा म्हाताऱ्या तू. लक्षात घ्या तुम्ही आणि चांगलं ध्यानात ठेवा. मी जातो, शेवटी पण लक्षात राहू दे. लक्षात जा ना, सांगा ना जायला. बरं, गेलत ना आता? काय ध्यानात ठेवायचं आणि काय लक्षात ठेवायचं? एवढं काय असं मोकळं दहा कुठं मी थांबतो तिथे गेला लागणार गेला तो कार्यक्रम करतो. हा याचं काव धरतोय. त्याला एवढा टाइम झालाय तरी बायको काय करते घरात? काय झालं वाढायला? अरे टाइम किती झालाय तुला कळलं का नाही? का रानात का जायचे? किती वाजल्यात? रानात जाता येईल ना आता? किती वाजले म्हणजे घरचं काम आवरायचं, रानाचं करायचं आणि वरून तुमचा रुबाब अरे आहे. पण एवढा टाइम उन्हात जायचं का रानात? मग आता तुम्ही तर गावात फेरफटका मला मारा. घरचं उरकत नाही म्हणलं. तू बाई आहे का काय आहे नेमकं? घरचं आहो, घरचं उरकायचं. पाहिलं तर 2 माणसाचा स्वयंपाक नाही का? तू 10 माणसाचा टाइम त्यालाच घाली ती. तुमचं तर तसंच आहे. माणूस आजारी असलं तरी सगळं करा, रानातलं करा, घरचं करा. आणि कवा आजारी पडली होती? तुम्हाला माहिती असतं का बायको कवा आजारी आहे, कवा चांगली आहे? अरे थोडी लाज वाटाय पाहिजे ना. अजून झाडून नाही काय केर कचरा सुद्धा तो आहे तासाची. अहो. नुसती खोलीत गोष्टी की नुसता स्वयंपाक करते तरी किती पदार्थ नेमकी? खायला तर लय लागत चांगलं चांगलं आणि करते किती पदार्थ. मानावं लागेल तुला बी. शिकावा तुझ्याकडूनच. मग तुम्ही झाडू मारलं तर काय बिघडत का? आता मला मारायला होती का? मग होतंय काय नाही, तुम्हाला बरं नाही झाडाला? म्हणली बा धुणं धुतलं तर लई चांगलं होईन अजून. मग धुते धुणारे. हा धुणारे त्या धुत असते मला बाहेर व्हायला. काय बिघडत? खायला तर लागत 4 टाइम बरं जाऊ दे, काय धुणं. तुझ्या लई नादी लागण्यात उपयोग नाही. तू आता तू आहेस गुड दामटीची. हा तो का माय लई चलून दिलंय बरं, बरं. आता देणारी म्हाताऱ्याला भाकर बिकर. म्हातारा तिकडे आहे ना, अजून कुठं म्हाताऱ्याचा महिना भरलाय आपल्याकडे यायला. तर ते- देईन ती भाकर आजचे दिवस. अरे हे 2 दिवसापूर्वी ते महिना भरणार होता वाटतं. अजून काय म्हातारा आला नाही, त्याचा काय स्वयंपाक मी केलेला नाही. चट बघता येईल नंतर. त्याचं काय नाही म्हणजे मग काय आपल्या दोघांचाच केला का? आणि आलं गात कोणी मग काय परत करणार आहे काय ती? पण आज पुन्हा आला नाही ना म्हातारा. म्हातारा खाऊन येईन तिकडून. काय हा. होतं त्यांनी 2 दिवस जास्त सांभाळत. नाही तशी लय हुशार आहे रे तू. तू काय कमी नाही तशी. खाऊन येईन तिकून. मग कारण तो गडी बिले दानसुरी आहे. तो काय कमी आहे काय? त्याची बायको तर त्याच्यापेक्षा दानसुरी. अहो पण येऊ द्या इकडे, नंतर बघू ना. हा तसं आहे म्हणाय तो. पण येईन आल्यावर बघता येईल म्हाताऱ्याला काय. दिवस मोजून असते बाबा ज्याच्या तिथं. आता तू काय मोजित नाही का? तू कॅलेंडरवरच तारीख मांडी ती महिना आणि भरायची. महिना भरलो 8 दिवस मी सांभाळते तवा. अरे सांभाळी म्हणजे काय उपकार करतो काय आपण तवा? त्याने तरी काय करायचं? बरं ते काय आम्हाला आई बी आहे का म्हणून आता तिथे सेपरेट राहील? आहे नाही, पण आता मस्त नंबर लावलेत ना तिकडे महिना भरलाय. आता इकडे महिनाभर सांभाळू. नाही नाही ते म्हाताऱ्याच्या चुक्याने म्हाताऱ्याने दिले बायका करून. आलं म्हातारा रवी. काय चाललंय? काय चालायचंय आता? आले का? हा आलो ना आता तिकडे. हाकावल्यावर दिसते तिकून. हा महिना भरला काय तिकडं? आता इथे तुम्हाला समजलं, मला समजलं. नाही बरं झालं तेवढं. सापलंच ना मग आता. आता काय आता मागच्या वेळेस मी महिना भरून 8 दिवस सांभाळलं होतं. तिला काय झालं अजून 2 दिवस सांभाळायला? अहो तुम्ही 1-2 दिवसाचं काय घेऊन बसता तुम्ही? एवढं वैभव कमावले कोणी? मीच ना. हा तुम्हीच का पण ठेवलं? तुमच्यासाठी. हा नाही केलं ना आमच्यासाठी. अरे लहान असताना तुझी आई वारली. हा बरोबर आहे. हाडाची काढ केली. हा किती कष्ट सहन केलं तुमच्या जीवासाठी. नाही आणि केलं ना. एवढं वाढून मला जेवण नाही साधू. त्यांनी दिलं नाही काय तिथं जेवाय? आई त्यांनी सण माझा महिना संपला. अहो, पण महिना संपला म्हणल्यावर आपण मागच्या वेळेस 8 दिवस मी जास्त सांभाळलं. तिला आज भाकर घातली असती तर काय बिघडलं त्याला असतं? काय ते रोग आलता बाई आत्ताची भाकर द्यायला. अरे बाबा त्याचा तिळ आत्मा तुटत होता. पती बाई बाई चालू त्याच्यापेक्षा तुटत असन. काय सांगायचे आता. मला म्हणजे अहो चालते व्हा चालते तिकडे जाऊन जेवा. गचडलं बिसडलं नाही ना? कचड्याचीच पाय आलती. आलती वय. हा नाही, बरं एवढं झालं. केलं नाही. मेहरबानी माझ्यावर. वाचली. मग तिला एवढं अर्जंट काय काम होतं तुम्हाला बिना भाकरीच पाठवायला? आता काय सांगायचं आपण? काय सांगणार ते? काय अर्जंट? बरं जाऊ दे तिकून उपाशी आले तू तरी वाढ. मी आता स्वयंपाकच नाही केला अजून. नाही बरं झालं. कसं व्हायचं? आता कसं व्हायचंय? तू जेवला का नाही? आता इथं माझीच पंचायत चालली तर तुमचं कुठं दुकान मांडित मधीच? अरे बाळा तुलाच नाही म्हणलं माझं तर काय विषयच नाही. पण तू एवढा मोठा गडी. अहो त्या टायमाला नको म्हणत होतो ही बायको. तुम्ही नाही ऐकलं. काय करायचं आता? भाई खरं. मग पण पाळण्याचं पाय म्हणते ना, मुलाचं पाय पाळण्यात दिसते तवा हिचे काय पाय पाहिले होते होय तुम्ही? अहो पण त्यावेळेस चांगली दिसली ना. आणि मग आता कसं काय बदलली? आतले गुण आपल्याला काय ठाऊक. मग तिने केलं कोणाचा कार्यक्रम चालू? काय आतले गुण पाहिले तुम्ही? आता लागला का साड्या लावायला? तुमचं खायचंच बघा, जाणं का भांडणं लावित आमच्यात येऊन? साड्याचं नाही बाई, खरे तेच सांगतो. काय खरं खरं आहे ते सांगा आता तुम्ही. तुमचे गुण त्यावेळेचे गुण आणि आताचे आता अवगुण आहेत.
ते काय? पण सोडून दिले तुम्ही अवघून आहे हा? मग तुम्ही होते ना तिकडं, तुमचं काय समज आहे इकडे येऊन भांडण लावायचं? मग आला तर थांबा जशी, नंतर करता येईल, भाकरी तुकडा देता संबंध येईल. म्हणजे, अहो, संबंध आहे म्हणून आलो ना. आपण म्हातारा झालो, केस पिकलेत, मग जरा भांडण लावायचे बंद करावा का? कायम स्वरूपी तेच तुमचं. अहो, इकडे भांडण गेले नाही. का भांडणं सुरू, इकडे आले का अरे आमचं काय भांडणं म्हातारे लावायचे. वाईट बोलत म्हातारा तवा. काय वाईट बोलत होतो? हा? तिथं कानं फुकल्याशिवाय तुम्हाला हेच नाही. हा, म्हाताऱ्याने कानं कानं फुकाय. फुकले का लगेच भांडणं. त्यांनी काय असं काय हे केलं काय? येडं वाकडं सांगा ना. अरे ना अंगूर आणत होतं म्हातारा पहिलं. मी काय स्वयंपाक करणार नाही, मला गावात जायचंय. गावात जायची घ्या काचका. पांडुरंगा, चांगलं केलं तुम्ही आमचं. अरे बाबा, माझं का आज ना उद्या मी जाणार आहे, माझा विषय नाही, पण तुझ्या जीवाचं कसं होईल ही आता- काळजी आत्म्यात आहे. आता माझं जसं तुमचं चाललंय तसंच माझं बी होणार आहे. हे ही पाळी नका येऊन देऊ बाबा आता सुद्धा. काय इलाज आहे? आता ही हं? प्रॉपर्टीच तुमची होती. हे तुमच्यासाठीच ठेवली, नाही, आमच्या- आमच्याचा असा दुरुपयोग जर होत चालला, करायचं काय? आता कसं होतंय, आता तुम्हाला एक सांगू बाबा, पादरा आड लापल्याशिवाय आम्हाला बी पर्याय नाही राहिलं. बायकोचं बी ऐकणं गरजेचंच आहे. नाही, ऐका आता तुम्हाला बरं, जरा गावात काय बायको झालं? जाती. तुम्ही कमवून ठेवलंय, सगळ्याच आई बापाचं कर्तव्य असतं. तुम्ही काय लय जगाच्या वेगळं नाही केलं. जा आता इथून. हो, जायला कुठं जाणार मी? जाऊन जाऊन आता कुठं जाणार म्हणजे? मी काय स्वयंपाक या करणार काम नाही आज. करता का? जाता आयडी कड. जा काय? हा, तायडीकडे हा मार्ग सोपा आहे. हा जा मी आता तायडीकडे जाणार, जा जा जा. निवांत तिथं राहणार, तुमचं तोंड सुद्धा बघणार काय नका बघू, निवांत असं नका. बघायला काय अजिबात. गरज नाहीये. बाळा, तुम्ही काय पगायवाने करू राहिलात? आणि मग काय करायचं आता? तू भाकर द्याय ना, ती बी द्याय ना, मग काय मारिती का म्हातारा आता जाऊन इथं? द्या लेकीकडे, जा लेकीकडे तुमच्या भाकर अरे खायला. अरे देवा, बाळा, जाऊ का मी? जा जा जा. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. हम्म. हा दिवस तुम्हाला एक दिवस, हा दिवस तुम्हाला जाऊ द्या. बाळा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. लक्ष्मी, अरे तू गेली स्वर्गी सुखाची राहिली, गे. माझ्या पाठीमागे आहे देवा. म्हातारले चांगलंय काय भांडणं लावून देत. अरे पण थोडी फार तरी लाज. अहो लाजाला काय आहे? चांगलं राहिलं तर माणूस अरे दोन कपडे घालील लोकांना ना. इतकं याला असतात, चालेल निदान सांगत. आपल्याला एवढी तरी. जा बसा. काय त्या जा बायाकडे बसा? गेलं का तिथं बी बायांजवळ जाऊन घराने करता सुनाचं म्हातार शान आहे काय? नाही नाही येडई. हा, तुम्ही तुम्ही बरेच शहाणे आहेत. तुम- अरे मला एक सांग, तुझ्यात जर आई बापा असा टाइम आला तुम्ही माझ्या आई बापाचं काढूच नका. तुम्हाला सांगते, माझ्या आई बापाला अशी चुगल्या चाठळीपणा करायची सवय नाही. अरे तुमच्या बापाला आहे ना अशी चुगल्या करायची सवय. याच्याकडे जाईन घराने करीन, त्याच्याकडे जाईन घराने करीन, तिथं गेला का तिच्या इथं भांडणं लावीन, माझ्याकडे आला का इथं भांडणं लावीन. हे कोणते नाटक येतं? चालायचं आता म्हातारा माणूस आहे. तुम्हाला लय बरी तेवढी तुला केली. एक सांगू का, म्हाताऱ्याने एवढं बी वावळत नाही ती. अरे कामदान करतयच ना. अहो काम आणि झालं, सत्र त्याला- मला तेच सांगत हे वैभव अरे अरे आई बापाचे काम जेव्हा आमची आई करून वारली ना, ठेवायचे. तेव्हा जर लग्न केलं ना तर निमी याच्यातली गादी घालावली असती म्हातारीने. अरे ती एवढं करून बी जर तुम्हाला काही समजत नाही म्हणल्यावर हा चला. आपलं तरी याटायचं नसतं. हे असले लग्न नसतं झालेलं परवडलं. मोकार यांच्या गोंधळीने पाणी प्यायची पाळी आली. दे आता मला तरी भाकर. तुम्हाला बी नाही भाकर. किती वेळा या माणसाला म्हणले मी, पण नाहीच. जुनं सामान सगळं झालेलं. सांगितलंय भंगारवाल्याला देऊन टाका. ए काय करती? काय करते काय, किती वेळा तेच बघते. आता काढते भंगार मीच. तुम्हाला म्हणलं बोलवा त्या भंगारवाल्याला. आता काय भांगारवाल्याला बोलाय काही आता भांगाराची काय सामान आहे का? लागतं याच्यातलं काही पण वस्तू तुला नाही लागत? त्याच्यातलं काय लागणार आहे सांगा. ही मांडणी अरे अचानक काय पण लागतं, आपण शेतकरी आहे, आपल्याला राहणार त्यातली एखादी वस्तू लागू शकते. अहो, काय लागणार आहे त्यातलं? काहीच नाही लागणार आहे. सगळं जुनं आहे पार्टी. बरं मी काय काय त्या म्हणतो, मांडणीची अवस्था जाऊ दे झाली. ती एकूण टाकू भांगारात. पण मी काय म्हणतो, हा. राहणार टोळी आली हा. कांदा काढायला, तिकडे जा त्यांच्या मागे त्या बायांना काय पाहिजे काय नाही, पाणी बिणी नको का त्यांना? बरं बघते. आणि मग इथं बसली आपलं भांगार आणि येईन तीन तुला म्हणजे फक्त घर आणि घर. अहो पण तुम्हाला जमलं नाही म्हणून मी बोलवलंय त्या भंगारवाल्याला. आता म्हटलं तो आला का द्यावं काढून, म्हणून बघत होते. पशवीन ती फसवतात, काही बी करतात नाही का, असं काय माप लावतात खालून काहीतरी. मी आल्याशिवाय देऊ नको, बरं कळलं चालतंय, मग का? आणि जाते तू मी. उरकून घे हा. आणि राहणार जा, मी पण येतो मागून. चालेल. जाऊ हा. का? मामा कशाला आले? बाबा या. या ना. काय चाललं तू? काय नाही बरं काय आहे. नाही, तुम्ही अचानक. खुशाल आहेत ना? हा लय मजा. तुम्ही कसं काय अचानक येणं केलं? आलो तायडी, तुझ्याकडे चालू आहे. माझ्याकडे चाले म्हणजे? काय पाणी बिणी आणाय त्यांना काय. पाणी राहू द्या, जावाय सगळं राहू द्या, पण माझी कथा रामायण हे तुम्हाला सांगतो आता, की ऐका आणि घट्ट कान करा. म्हणजे काय झालंय बाबा? मी सांगतो ना तायडी तुला, तुम्ही बी ऐका आणि तू बी लक्ष देऊन ऐका की माझं रामायण काय घडलंय. बरं सांगा काय झालंय लवकर. इथं अहो. माझ्या पार जीवाला नुसता घोर लागलाय. हो, त्या डाक्टरच्या घरी गेलो, रानात चक्कर मारले आणि दारात जाऊन उभा राहिलो. बाई म्हणून सकाळून चहा नाही. हा.
जेवायला पोरगी अशी धावत आली हम्म. वाकीन आल्यासारखी. अजिबात जेव्हा बिवा काय नाही म्हणली. आमचा महिना संपलाय. बघ भाऊ तुझं आहे का वहिनी का बारकी तू तर 10 वेळा सांगते तुझा भाऊ असं तुझा तसान. आता आता काढलं ना बापाला घराबाहेर. अहो ऐकून तर घ्या ना त्यांचं सगळं, का तुम्ही मलाच बोलताय आता? बरं ते झालं. ऐका त्यांचं जाऊ दे. पहिलं. दोन्ही लाखाला जन्म मीच दिलाय. माझीच लेक आहे ना. बरं झालं. हा परत थोरल्याकडे गेलो. हा गेलो तर दोघं नवरा दारू तुम्ही म्हणून बाई रांगात चक्कर मारून आलोय. हा आता भूक लागली जेवायला दे. हा जेवण तयार नाही म्हणले. जेवायलाच नाही. अरे ह्या कुत्र्यांसाठी मी काय काय केलं असेल. हा हे वैभव सगळं त्यांच्यासाठी. या हाडाचे काळे केले, रात्रीचं पाणी केलं. कुणासाठी? त्यांच्यासाठी. तुला सगळं माहिती. तुझ्या आई लहानपणी वारले. तू लहान होती. म्या सगळं केलंय. किती सांभाळलं तुम्हाला अंतःकरणातून. आणि आज मला घराच्या बाहेर काढते ती. अहो जेवण साधं नाही म्हणल्यानंतर तुम्ही दोघं बी विचार करा काय करायचं याच्यात मार्ग. तुझ्या भावाला फोन करून बोल ना म्हणा का असं का करता तुम्ही, असं का वागत आहे. आता मला काय माहित होतं? आता बाबा आले अचानक, आता सांगताय. मला कुठं काय माहिती? तुम्ही याच्या पाठीमागं मला काहीच सांगितलं नाही बाबा. सांगायची सुद्धा माझी इच्छा नव्हती. रडू नका तुम्ही रडू बरं नका का. तुम्ही बाबा. पण सांगावं लागलं मला. नाही तर सांगायची सुद्धा माझी अपेक्षा नव्हती. तुम्ही रडू तुला नका. सांगू तरी काय करणार. अहो पण माझ्या कानावर तरी टाकायचं एकदा की असं असं चालू आहे. आज ना तुम्ही उद्या आता एवढं अचानक येऊन मला असं सांगताय का? पार तुम्हाला जेवण नाही का? काही नाही. असं नको झालं जीवन मला. फ्रायडे नको झालं मला जीवन. नको झालं. बरं तुम्ही रडू नका. आता एक काम काय करूया. करायचं? त्यांच्याकडे काही अपेक्षा नाही. हे दोन आपली तर राहू दे. राब आपली तर अपेक्षा नाही काय. बरं का. आपली तर राहा तुम्ही. अहो आपल्या इथं राहायला काही नाही, पण बाबा तुम्ही लेकीच्या घरी किती दिवस राहाल? फक्त 2 दिवस राहाल. मी असं म्हणत नाही की मी तुम्हाला सांभाळणार नाही, पण मला एक सांगा, त्या घरावर तुमचा अधिकार नाही का? आहे ना ते घर ताई. तुम्ही बांधलेलं एवढं कष्ट करून, आणि ते दोघं मिळून तुम्हाला घराबाहेर काढतायत, हे मला अजिबात बघवणार नाही. भगवान नाही मान्य आहे ताडे. पण तुझे इथं राहणं सुद्धा योग्य नाही. पाहुण्याची तर राहणं हे चूक आहे. जावायची तर राहणं चूक आहे. पण एक लक्षात ठेवा, मी तुमच्या इथं राहू शकत नाही. आणि माझ्या घरी सुद्धा मी जाणार नाही. परत त्या घरी मी पाऊल सुद्धा ठेवणार नाही. तुम्ही ऐका. मी आई येतो बाप. तुमच्यावर. तुम्हाला मी- काळजी नका करू तुम्ही. मी जीवाचं काही बळ वाईट करेन पण त्या घरी जाणार नाही. बाबा असं काय म्हणताय आणि तुम्ही? अहो, तुझ्या घरी सुद्धा नको. माझ्या जीवाचं मी तिकडे जाऊन काही करू शकतो. तू एक पण काम कर. तुझ्या घरामध्ये मी त्यांना सोडून आलो. काय काय असेल ते बघतो मी. तू नको टेन्शन बरं, घेऊ. आणि चालेल. उद्याच्याला आपण परत जाऊ. आणि कुठे इकडे तिकडे जाऊ नका. खरंच घरीच जा. घरी मी सांगितलं ना आता, माझ्या घरी जाणार नाही. तुझ्या घरी राहणार नाही. तुम्ही समजून सांगा. मी जरा. माझ्या जीवाचं काही करेन पण सांगतो. त्यांच्या माझ्या घरी नाही, तुझ्या घरी राहणार नाही. तू नको tension मला घेऊ. नको झालं मला आता. माहिती काय करायचंय मला माहिती. जातो. बरं, चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय करायचंय माहिती का. आता हे काय असे ऐकणार नाही. हा आणि सुनाची इथं काय, आपलं लेकीची इथं काय तुमचं मी बोलला नाही. लागणार. तुम्ही एक काम करा. आयडिया देतो तुम्हाला. बर तिथं जायचं, घरी जायचं, कोणाला काय म्हणायचं नाही. बर आपलं बसायचं पडवीला आणि फोन लावायचा लेकीला. म्हणायचं ह्या कुत्र्यांना माहिती का म्हणला मी काय कामवलंय. ती मला घराबाहेर काढतात. ह्यांना मी घराबाहेर काढू शकतो. हा मी रानात 1 किलो सोनं लपून ठेवलंय. त्यांना माहितच नाही. हा मग बघा ना यांच्या कसं तोंडाला पाणी सुटतंय. धावाई हुशार आहे तुम्ही. बरोबर आयडिया काढली आणि तुम्ही. त्याच्यानंतरचा विषय तुम्हाला मी कानात सांगतो. बरोबर. काय हुशार जावं. असा जर मुलगा माझ्या पोटी जरी जन्माला आला असता ना तर त्याला मी वाटत ते करून दिलं असतं. त्याच्या अहो, तुम्ही एवढं करा. सगळं सगळं व्यवस्थित होते. नक्की तुम्हाला नाही सांभाळलं त्यांनी तर तिथून पुढे आयडिया. चला. चला आपण चहा घेऊ इथं. इथं आहे का? हा हॉटेल आहे ना. चला चला. आईला मोरीला फोन लावून बोलून घेतो आता. यांची ताराबळ उडवतात. आता डोक्यात बसले हे सुना. हॅलो. हॅलो. अरे कुठे टाळले तू? आहे ना घरीच. बोला ना बाबा. अरे ये ना बाळा इकडे ये. माझ्याकडे ये. का हो? अरे तुझ्याजवळ महत्वाचं काम आहे. तू ये. का बरं? काय झालं? काय महत्वाचं
तुला इथं आल्यावर सांगतो मी. पाहुणं कुठे आहेत? शेतात गेले तुम्ही? अरे पाठदिशी या, सगळं काय आहे ना ती आज तुम्हाला दावणार आहे, सांगणार आहे. तुम्ही हा ते मिटवण्याचं काय होत त्याची चिंता नका करू तुम्ही. पण मला काय तुम्हाला द्यायचं नाही. तुम्ही इथं आल्यावर सांगतो तुम्हाला काय करायचं. या तुम्ही पाठदिशी या लवकर. अरे काय तुला काय सांगायचे, 1 किलो सोने पहिलं माझं, 1 किलो सोने. पण ती जवळ नाही ठेवलं. ही कुत्री ही शानी आहेत काय, ते वावरात बांधाच्या कडेला मी पुरून ठेवलं नाही. आणि तुलाच देणार आहे, यांना नाही देणार. हा ये जरूर ये, हायवे करू नको. मामा पाणी धरा ना. नको नको मान पाणी उन्हातून आले तुम्ही. नाही पिलो पिलो पाणी नाही, नाही, प्या नाही पाणी. नको नको पिलो बाई पाणी. मला जेवायचं. नाही नाही जेवलो. जेवले? हा जेवून कुठे जेवले? आलो. गाव काय वस पडलं का मला? हा हा मामा जेवायला चाला नाही तर. नाही नाही जेवलो. काय खायचंय तुम्हाला? काहीच नाही खायचं. खायचं सगळी अपेक्षा संपली आता. लय जेवलो गावात. लय लोक चांगली गावात. आता काय खायचं जेवायला असेल तर हे सांगा ना होती, मला. जेवायला ही होती, पाणी. अरे ज्यावेळेस भूक होती त्यावेळेस तुम्ही मला हाकलून काढलं. आता हा? आमचेच भांडणं चालू होते त्यात तुम्ही आले मध्ये म्हणून काय तुम्हाला तुमची हाकलून सासू दिलं. होती दारात जर भिकाऱ्याला उपाशी गेला नाही कधी, शेजाऱ्या पाजाऱ्यांना बी जेवायला खावा गरजण अशी गाण होती काय. अरे काय बाय होती ती. अहो, हा? चला जेवायला. बरं चला जेवायला जाऊ द्या अजिबात. माझ्याकडे. ए गप तू. अजिबात जेवायला. ए ताई तू शांत बस. माझ्याकडे नेणार आहे मी म्हाताऱ्याला. तू शांत बाई बस. तुम्ही माझ्याकडे नाही तुला ढकलते. अय, अय. असं ढकलते तुला काय लाज वाटते का म्हाताऱ्याला असं ढकलीत का अरे कुठं? देवा. हा? माझ्याकडे घेऊन जायचं अरे मामा स्वयंपाक केलाय. गरम 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 करते मी तुम्हाला अरे, स्वयंपाक. मला जेवायचंच नाही. सरक ते तिकडे. अगं माझ्याकडे नाही तू आहे तिकडे. सरक तिकडे. तुला काय करायचं नाही. माझ्याकडे यायचं नाही. हात लावायचा नाही करायचा. चला आपल्याकडे चला म्हातार जेवायला. आता स्वयंपाक केलाय गरम गरम. तुझं काय चाललंय? मला स्वयंपाक करायचा आहे. काय खायचं तुम्हाला? काही तुला नाही करायचं आहे. मी केलेलं आहे. म्हाताऱ्याला मी घेऊन जाते. तुझं बरं. हो तुम्हाला ऐकायला येतंय का? तुला इकडे ये आधी. अजिबात. अरे, अगं, ए, काय चाललंय तुमचं? अहो, बघा ते माणसाला भांडण पडलंय, चक्कर येऊन पडलंय. काय? पण ती म्हाताऱ्याला का उडीत बघा तुम्ही? म्हणजे उचलत होतात आम्ही जेवायला वडीत होतो राव. म्हाताऱ्याने सोनं पुरून ठेवलं वावरात. जान मग एक किलो सोनं हंडा डायरेक्ट. हा ए, यार, मरून गेलो की भांडण झालेलं आहे काय? भांडण कुठं करत होतो आम्ही? जेवायला नेत होतो म्हातारा इकडं तिकडं. एवढी म्हातारा- गडबड काय तुम्हाला? एवढी म्हाताऱ्याला गडबड पाडलंय का तुम्ही? पाणी द्यायचं माहित नाही म्हाताराला कधी. बाबा काय होते? काय झालं म्हाताऱ्याला? म्हातारा नाटक करते. नाटक करीत आहे म्हातारा. थोबाड फोडी पड. नाटक करते. नाटकच करते म्हातारा. पाहिलं पाहिलं यांच्या काचाला पडले म्हातारा. दवाखान्यात न्यावं लागेल. दवाखान्यात न्यावं लागेल. बरं की करा की बरं दवाखान्यात न्यावं. गाडी आता गाडी कोणा तरी मी थांब गाडी बोलतो. बोल. काय तुम्ही त्या म्हातारा भाकरी नाटकं बाई एवढा करते उद्योग भैया. करून ठेवला का काय तुम्ही? भाकरी उजून नाही घातल्या का तुम्ही म्हणतात आमचा बाप सांभाळत नाही. भाकरी घातल्या तर म्हणतात काय नाही म्हणत होतं त्याला जेवायचं होतं म्हणून म्हणत होते चला घरात जेवायला देते. आता इथं स्वयंपाक होत होता म्हणून मी म्हणलं माझा स्वयंपाक झाला मी जेवू घालते. खायला जरा पण ऐकत नाही. म्हातारा मी गाडी बोलली तुमच्या तुझ्याकडे काय बघणार माझ्याकडे? म्हातारा पडलंय नाटके करताय ते माझ्याकडे काय बघत दवाखान्यात जायची बाबा. बघा कसं नाटक करताय. अरे तुम्ही कोण रे? सोडा सोडा सोडा. अरे सोडा. नाटक आहे बघितलं. हा मी काय म्हणते 1 किलो सोनं कधी होतं? किलो नाही हंडा. तू काय पडी काय डोक्यावर? हंडा पुरलाय म्हणे. एवढं मोठं सोनं कुठं म्हाताऱ्याकडे असं ना आपल्या तिथून काढलेले पैसे असते ना सोनं करून ठेवला असं म्हातारा काय साधं आहे काय? लेकीला फोन केला लेकीला द्यायचं म्हणतो. लेख नका रातभर सांभाळत नाही. एक दिवस भेटायला येत नाही आणि लेकीला हंडाभर सोनं द्यायला लागला. म्हातारा बिना टोल्याचा आहे म्हणून तर ते असं आहे. बघू आता काय होतंय काय नाही. सर आवडतं आला संग नाही अजून. काय माहिती विचारू ना. इथं तर- वहिनी? सोडलं का नाही बाबांना? अजून कुठे आहेत? येऊच राहिले आता सुट्टी झाली आज. झाली ना? मग तुमचं लय तोंड खा असे झालेत असे पडले का? मग आता म्हातारा दवाखान्यात 4-5 लाख रुपये दवाखान्यात गेले. माझं तोंड नाही पडायचं. 5 लाख गेले ना. 5 लाख गेले ना? त्याचं दुःख आहे का नाही?
अहो पण आता पैसा काय म्हणजे करत आता असतो किती का? केलं तरी आमचा माणूस आहे हा, आम्हाला मग- सासरा आहे आमचा. पण मध्ये नक्की आलते माणसाचं टेन्शन आलंय का पैसे गेल्याचं तुला टेन्शन आले नाही, वहिनी माणसाचं चाललंय. पैशाचं माणसाचं चाललंय का? काय होतं अहो, पण मध्ये म्हातारा माणूस होतं एक तर एकूण तिकून नीट झालं. ते काय फोन केलता त्यांनी आपल्याला आहे की नाही हा केला होता काय त्यांनी बोलावलं होतं पण ती नेमकं त्यांचं तसं झालं हा मग येताना आम्ही तर दवाखान्यात गेलतो काल ते म्हणले आज सोडणार आहे म्हणलं मग चला घरी भेटायला हा लेकीला केलता ना फोन. हा काहीतरी सांगत होते ते पण काय काय सांगत होते नुसतं बोलून घेतलं मला म्हणले काहीतरी सोन्याचं म्हणत होते हा ना हा हा, मग काय आता तुझंच आहे जे आता आमच्या सासूबाईचं आहे ते तुझंच आहे ना ते आहे का कायच म्हणा ती सासूबाईंनी किलोभर सोनं आहे आहे का? किलोभर का हंडाभर काहीतरी म्हणले मला सांगितलं नीट द्या ना कळलं मग नाही आम्ही काय एवढं गाई गाई आता मंडाभर आमच्याकडे म्हणले असतं का? तर तुम्हाला काय लागतं दिलंच असतं लेकीचं असतंच म्हणा हे हा पण पण मग. मला हंडाभर मग सोनं. बरोबर आहे त्याच्यामुळे तर म्हातारा त्यांनी दवाखान्यात नेलं नाही तर नेलं नसतं नाही का मला तेच कसं आम्ही वाटतंय काय सांभाळत नाही काय त्यांना तुम्ही एक सांगा तर. आता सांभाळ जर असतं सांभाळलं असतं तर ते आलेच झाले का नाही ते नसते ना. आमच्याकडं म्हणजे तुम्हाला म्हणायचं का आम्ही म्हाताऱ्याला त्रास आणि तुम्ही देतो कावाला सांभाळून दमलात आता मस्त महिन्या वाटून घेतलं महिन्यावर ढसा ढसा रडलं म्हातारा घरी आमच्या महिने वाटून घेतला आता खेडेगावाने तीच प्रथा चालू आहे. खेडेगाव कोणी पाडली पाडले कोणी इथं सगळीकडे तेच आहे. सासू सासरे महिना सांभाळायचे ज्याला नाही त्याला कळतंय तर आता मला ती कळा ना कुठल्या घरी असंय सगळीकडे मी नाही सांभाळत का माझ्या सासू सासऱ्यांना सगळीकडे बरं आम्ही कशाला आलोय माहिती तुमचं का वेगळं आहे ताई, आमचं वेगळं आहे. आता आम्ही म्हातारच घेऊन जाणार आहे जाऊ द्या ती काय मागच्या वेळेस नाही थांबलं पण आता हा. घेऊन जाणार आम्ही नाही 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 जमत म्हातारा नाही, कशाला पाठवायचं म्हातारा तुमच्याकडे? आम्ही मग आहे का ना. बरं? थांबा ते म्हणले ना जायचंय तुम्ही कोण अडवणार नाही, त्यांना नाही, नाही, आम्ही पाठवणार पण मला काय म्हणायचंय मागच्या वेळेस जेव्हा ते आले तेव्हा नाही तुम्ही अडवलं ना आता कसं काय म्हणतात आम्ही सांभाळू अहो, मागच्या वेळेस विचारा त्यांना आलते का नाही आपल्या जातो म्हणले होते पुरीची आठवणी ती जाऊन येतो म्हणून जा म्हणलं अहो ते काय पाहू ना खोटं बोलती वहिनी तू नाही, नाही तुमचा नवरा तर म्हणला जा लेकीकडं अहो माझा नवरा म्हणला तर तुमचं लय चाललंय ताई तुम्ही 2 दिवस सांभाळून म्हातारा परत माग आला आम्हीच सांभाळलं ना तुम्ही थांबलं त्याला काय नाही. सांभाळलं? थांबलेच नाही ते आले, थांबा, आले. थांबा, बडबड नका. इकडे माझ्या घरी नेऊ. तिकडे कुठे वडी तो काय काय अरे माझ्या घरी नेऊ दे. नको नको नको. मी एकदा काढलं येडे माणसं, एकदा काढलं पैसे मी येडे आहेत काय थांबा, अरे माझ्या घरी काय चाललंय तुमचं? ठेवा इथं. त्याला दवाखान्यातून आणलेला माणूस आहे, असं का करता तुम्ही परत माझ्या घरी नेलं असतं ना अहो, तुमच्या घरी दाजी तुम्ही कधी आले हे आताच आलोय तुम्ही काल नव्हतं दवाखान्यात आलो का? हा, म्हणलं ते- चला आता तुम्ही सोडणार आहे म्हणले आलो डॉक्टरनी सांगितलं त्याला जरा आराम करू द्या हा मग कशाला वाढताना करता तुम्हाला कळतच नाही काही विचारायची पण जाण्याची शक्यता आहे दाट थांबा थांबा काय विचारायचं भाऊ डॉक्टरनी काय सांगितलंय लय म्हातारा ताण देऊ नका मी तुला अजून ना थोडस टी लागलेलं आहे खायला शक्यतो 99 तुम्ही जास्त खायला घाला तुम्ही जपता तेवढं आहे ना म्हातारा लवकर जागे होईल आता ती सगळं होईल घेऊ दे ना पण जपा जपतानी बरं आहे का दमदमानेच विचारा. टेन्शन वाढलं बरं आहे. हा? बरं आहे का कोण आहे तुम्ही बाबा तो का अजून त्याला ते जावायचं नाही ना आता? कोण तुम्ही कुठून आले म्हाताऱ्याला तो कोण आहे? मला नाही ओळख- तो अजून ओळख काय आजचे विचारली दिवस एक गोळी दिली ना कुठून आले? मोकरी करते मला. अहो तुमची लेख आहे ना जावाई हा. बाबा तायडी आहे घरी आले डॉक्टर नव्हतं सांगितली एक गोळी दिली ना आता म्हातारं नाटकं फक्त करायचं. कोण आहे? बाबा मला ओळखीता का हा मग तुम्ही कोण आहे आता दवाखान्यात कुणी आणलं तुम्हाला पहिलं तुमचं बरं झालं आता ते काय उपयोग नाही झालेला पैसे आता दाजी ह्याला आहे ना उपाय असा आहे डॉक्टरने असं सांगितलंय 6 महिने तरी म्हाताऱ्याला जागे यायला लागते 6 महिने हा आणि खायला प्यायला घाला जपा 6 महिने काय परा दिवशी बोलले आमच्या बरोबर गेलं तेव्हा पडले डोक्यावर मागला मी तुला मार लागलाय आम्हाला माहित दवाखान्यात नाही का बोलले दादा? दवाखान्यात बोलले ती दवाखान्यातच तुम्ही बोलले बाहेर होता ना? आमच्याबरोबर. तुम्ही होता ना बाहेर तेव्हा बोलले ती दवाखान्यात होय बाबा ती- कोण आहे? मी सांगायला. बाबा मी कोण आहे? दादा थांब रे. तुम्ही काय दादा दाबता थांब. मी कोण आहे बाबा? कोण कोण अरे ताईडी नको लय त्रास देऊ मी कोण आहे? विचार बाबा, विचार कोण काय आहे? लावलंय तू बरोबर. हा. तसं नाही होत दाजी ते ना अचानक ही होते अचानक त्यांचे ना म्हणजे तू आता नसेल हा अचानक घे- बाबा. हा साडी का हा बा, आता ओळखलं की नाही म्हणजे असं अचानक तार तुटती त्यांची. कोण नाही काय हा मग काय कवा आले तुम्ही आता झालं तुम्हाला आता बरं दवाखान्यातून आणलं ना आता आणलो पोरांनी हा. बरं आहे ना मार अजून ओळख पडत हा, बरं आहे. बरे पोरांनी लय सेवा केली ओळखलं बाबाजी नाही
ती माय बिराड नाही होय झाला का खेळ आता बरा होतो. पाहिलं तुला बिराडाला वाघ आहे. तुला पैसे जाऊन उद्योग कोण आहे झाला तो? काय लेकरं नाही जावं द्यायला वाटत. तुझी आहे ना तेव्हा. नाही ना त्याचं नाही काय का म्हातारा नाटक करतय बरोबर आहे ना कसं काय ओळख द्या आता जाऊ दे घे आता बाप आहे का कोणी मग आता? तुम्ही एवढं काय हायपर होताय त्यांना जरा शांततेत राहू द्या दोन तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय ना बाबा ते सोन्याचं काय म्हणले होते तुम्ही पुढं पुरलंय काय कोणतं सोन्या सोन्या होय. आता तर उद्योगच व्हायचे मागा सोन्या सोनं हा सोनं होय हा मी म्हणलं सोनं सोन्या. सोनं आहे. 5 लाख देऊन चांगलं हे केलं. 2.5 लाख याच्यानी काढल्या आता तुम्हाला दवाखान्यात भरायला राहू ती बोलला ती सोनं केलं घेतलं बा, तू 2.5 लाख भरले मग माय पाहुणे तीन गेले खर्च पोर आहे ना पोरं तुमची पुण्यवान आहेत इतकी सेवा कोणीच नाही करणार ही सूनबाई. आणि सुना ती येत नाही अशी नंबर आला त्यांनी. मला नीट केलं म्हणजे गौरव करायला गा. 5 लाख झाले, 5 लाख 5 लाख? बाबा. हा. मग तसे कधी? 5 होत्यात पण 25 गेले खर्च बाबा दादाकडे होते 2.5 पण ह्यांनी तर व्याजाने काढले माझ्याकडे पैसे नव्हते वाढले का आधी घराला पैसे गेले मग काय पैसे राहिले माझ्याकडे आणि काय ते करू यायला ते आपण किती काळजी आहे त्यांना हा? तेवढं होय बाबा, पुढं ते हा कुणाशी पुरलंय ते आम्ही आता तुम्हाला काय त्याचं याचं मीठ लागतं बाबा, कोण पाहिजे तुम्हाला हा ना तुम्ही म्हण हा हा ना हा आणि आहे ना हाय ना हा मग हाय हाय म्हणतात ना हाय हाय. काय तुम्हाला तुम्ही शांत घ्या. काय तोंड आहे त्यांची सांगा काळजी ना पैसे सोनं म्हणले आता हंडा कसा वाटून मग घ्यायचा ते मग? कसा वाटून घेणार तुम्ही काय नाही लेकीला द्या लेकीचा अधिकार असतो तुम्ही तर मला मग तुम्ही मला म्हणले होते ना हे म्हणजे आम्ही 5-5 लाखाने पैसे करणार दवाखान्याचा काय विषय असं नाही तुला तुला हिस्सा पाहिजे ना तसं नाही तसं जर मग अधिकार आहे. बाबा, तुला हिस्सा पाहिजे ना हिस्स्याचा काय प्रश्न आहे तो अख्खा हंडा बाबा मलाच देणार आहे त्याच्यात फोन हिस्सा केलाय. काय आलाय? तुला लाज नाही वाटली तेव्हा दवाखान्यात 5 लाख भरले आम्ही तेव्हा तुला नाही वाटलं 2 लाख रुपये मी द्यावं हा फाबड घेऊन लगेच हिस्सा मागा निघाली मी कधी हिस्सा मागितलाय पाहुणं. हिस्सा मागितलाच नाही त्यांनी आम्हाला बोलावले हा. आम्ही नाही आलेलो आम्ही हिस्सा मागितलाच नाही त्यांनीच बोलवलं तुम्ही तशा कुठं तुला काय समज आला मग हिस्सा? आम्ही दवाखान्यात गेलो पण मी हिस्सा मागितलाच अरे, नाही ना पण लगेच हिस्साचं जाऊ दे आधी ठेवलंय कुठं ती आणू दे हा, नोकर हा, काय मग वाढवलं? या हिस्सा करते. टेन्शन वाढलं म्हणजे अंडा काय पण म्हातारं काय पण काय करायचं सोन्याचं तुम्हाला जाऊ दे राहू दे काय करायचं म्हणजे आम्ही एवढे पैसे जाऊ का? आज तुम्हाला मी वाटतं? हांडा ठेवलाय त्याची भांडणं आता सुरू झाली हांडा जर देतो मी हम्म. तर एकामेका डोक्यात दगड टाकते हा ते रातचं दगड घालते ना डोक्यात तुमच्या माझ्या घाली येऊ येत त्याची घाल एकमेकांच्याही घालती. हा ते घालते तसं काय नाही मग आता काय करायचं लाजच सोडल्या अरे वा तुम्ही दवाखान्यातून आणलं मला हा मग दवाखान्यात नेलं मी मी आणलं मी चांगलं केलं पण तो डॉक्टर होता ना हा दवाखान्यात तो माझा जोडीदार होता ना हा बरं मग पुढं काय असू द्या ना जोडीदार माझा जीवाचा जोडीदार डॉक्टर हा त्याला दिला काय हांडा अरे ही का मग झाली की सुरुवात आहे का पुढचं सांगतो ना मी अहो मामा त्या हांड्याचं सांगा मग पटकन हांड्याचं- दुसरा नका सांगू तेच आम्हाला काही. सांगतो ना हांड्याची सांगतो पुढचं सांगतो ना मी काय झालं थांबा ते सांगते ते डॉक्टर माझं जोडीदार आहे बर हा मी डॉक्टरला काय सांगितलं यांच्याकडून 5 लाख घे या माणसाला काय नाही झालेलं हा हे नाटक करायला लावलं होतं आम्ही नाटक करायला लावलं तुम्ही सांभाळत नाही ना म्हणून आणि आमचे तुम्हाला 5 लाख गेले 5 लाख आता यांच्या नावावर टाकले हा. ते डॉक्टर बिक्टर सगळा डॉक्टर गेम बिक्टर काही हा नव्हतं. आणि रानातला हांड्याचा विषय आहे ना ते रानात हांडा बिंडा नाही ना काय तिथं तो पाहत आहे ना की शेजारी किती कोरला दिसतो तुम्हाला हा, का असं हा रानात जाताय का तुम्ही हे तुम्हाला सांग डावायचं तुम्हाला एक नंबर काम केलं मामा अरे आता काय करायचं राहिले चला होता तुम्ही नाही म्हणताय बरं जाऊ का आम्ही? आम्हाला लय टाइम झाला बाबा रे, एक आपलं काम करा हा ही म्हातार घेऊन जा मग बरं काय ओ 5 लाख आहेत 5 तसं नाही झालं. मग 5 लाख आहेत 5 लाख पोर शिर तर बाप सव्वा शिर झाला हा, हे महत्वाचं झालंय. कळलं ना हा, बाबा एक काम करा आता तुम्ही मायातच राहा मी आता नाही नाही कुठे माझ्याकडे राहा. काय नाही तुम्हाला कोणाचंच राहणार तुम्हाला नाही. सांग का त्यांना तुम्ही ना एक भाड्याची खोली घेऊन राहा तरी तुम्हाला 5 लाख सरणार नाही आहे, आता मी मरू. तुमच्याकडे येतो ना एक काम करायला माहिती 2.5 दिली असते मी याचा निघाडलं तर आता आम्ही सांभाळतो एक काम करा सांगत होते मी ह्यो येऊ उघडा झाला आणि तेव्हा झाला ऐकतच तुम्ही नाही. मायातच राहा आपण ती 5 लाख नाटक करून नाटक करत नाही, होता, नाही, म्हणत होता दवाखान्यात ऐकलं नाही लय बाप 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 त्याची बी अडीच आपणच काढून घेऊ. जाऊ दे तुला वकाल दिले का नाही का? पाहून ऐका. त्याने काढलेत पैसे तुमचे जे बाप तुमचाचे आमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांभाळा ना त्यांना तुम्ही आज काय काढताय अडवाणी हा अरे जेवण आता आलं का नाही, सुट्टी? नाही, नाही, तुम्ही वस्तू असल्यासारखं त्यांना महिनाभर वाटून घेताय त्यांनी लहान असताना तुम्हाला असं वाटलं का ह्याच्या एवढं त्याच्या दारात? देते. हा?
ह्याचा आई मी तर बाप मी इतका जीव लावला त्यांना तायडे तुला काय उन्ह पडून दिलं नाही आणखी काय पण करायचं त्यांनी बाबा, जाणीव नाही ना ठेवली तुमच्या एक मिनिट आता कष्टाची. इथून पुढे आहे ना तुम्हाला वाटेल त्या घरी जायचं आणि जेवायचं जिथं चांगलं असेल ना तिथं जाऊन खायचं कोणाच्या घरी चांगलं असेल तुम्हाला नाही जाऊन फक्त आम्हाला येऊन सांगा मग यांच्याकडे बघतो आम्ही कळलं अरे एक लक्षात घ्या तुम्ही बी दोघी अरे तुमचा बाप काय ना आमचा बाप काय बाप ते बापच असतो आणि सासरा ते सासरा. सासरा बाप शेवटी काही- आज आमच्या बापावर जरी असा टाइम आला तुमच्या बापावर ती वेळ आली, तुम्ही काय करणार आहे? सवाशे रे. बापान डोकं चालून का व्हायना पण 5 लाख रुपये नावावर टाकून घेतले आणि ती जाऊन आणि दिलं. शेवटी आज तुम्ही जे बापाला भाकरी वाचून इथून हाकून दिलं किंवा काय केलं हे जर तुमचा बाप जर ह्या दारात आला असता तुम्ही केलं दिलं असतं का असं बरं आम्ही म्हणलं तुमच्या नाही, बापाला नाही, तुम्हाला किती वाईट वाटलं एक असतं गोष्ट मी जर त्यांना सांभाळलं असतं ना त्यावेळेला वहिनी मला म्हणली तू कुठं सांभाळलं मी सांभाळायला तयार होते पण मी जर सांभाळलं असतं ना तर ह्यांचे डोळे उघडले नसते नसते हा नसते. बरोबर आहे बरोबर तू ताई तू बरोबर लेकीचा तसा अधिकार नाही बाप सांभाळण्याचा काय अधिकारी हा एक माणूस की ती 4-2 दिवस ठेवू शकते आणि बाबा चुकलंय आमच्याकडून आमच्याकडून चुकलं आम्ही आमच्या बायकाकडून चुकलं आणि आम्ही बायकाची बैल झालो बायकांच्या ऐकली इथून पुढं पुढं नका काय करा तुम्हाला जिथं स्वयंपाक होईल तिथं जेवत जा खाणारच आहे. काय अडचण नाही माझा आणि हात अडचण येऊन देऊ नका. जाऊ दे चला द्या विषय जाणार सोडून नाही, कुणीकडे जाणार. माझं यांची घर आहे. तोंड बघा ना यांना 5 लाख आणि सोनं अरे त्यांच्या मनात आलं पण नीट खरं बाबा, देते ना बाबा आपलं पुढं नाही न्यायची सगळं होय भाऊ सगळं अजूनही थोडी त्यांना न्यायची पाहिजेच आहे. हा, त्यांना वाटते अजून म्हातारा जाईन आणि उकरून आणून मी वाला. आणि अजून काही त्यांनी आपल्या नावा केलेलं नाही आज म्हणलं तरी ते आपण देऊ शकतात आपल्याला भैया तरी पैसे ए, काढायचे. चला, तुम्हाला माझ्याच घरी जेवायचं. चला इकडे जीव आज आज काय करतात फक्त सगळी एकत्र